आज आई बहुत दिवसानंतर स्वयंपाक करायला लागली. मग पप्पा पण पाणी वगैरे भरू लागले, मी तर कणिक वगैरे भिजवायला लागली. मग आईचं तूप वगैरे लावून द्यायचं होतं म्हणून क्लीन केलं ना. पप्पा म्हणते कुछ तो गडबड आहे दया, तुझे आयब्रो इतके कसे कारे कारे झाले. मी म्हणलं माझी गलती आहे का? मलाच म्हणत राहते पप्पा हमेशा. मग मी निघाली शॉपमध्ये जासाठी. मग तेवढ्यात असीमचा पार्सल आला होता, तर हे दादा दिले. मग मी शॉप वगैरे खोलली. मग मी शॉप ओपन केलं. मग दादा म्हणे हे म्हणे हेच नेऊन देशील म्हणे वहिनीला म्हणे. मग मी वरतं गेली, नेऊन दिली. मग हार वगैरे आणले होते दादानं, साईबाबाचा फोटोचा हार वगैरे मी चेंज केला. मग फोटो लावली. मग ते झालं की तिथं छोटंसं मंदिर होतं, ते साफसाफ केली आणि मग पूजा करायला लागली. मग पूजा गिन झाली. मग मी घरी गेली, तिथं बकऱ्या वगैरे होते. मग आई होती. मग तेवढ्यात अशी मला आईमध्ये त्याला हॅपी बर्थडे टू यू. मग माझी बहीण आणि मी दोघं आम्ही वरतं गेलो, डान्सची प्रॅक्टिस करत होतो. तिला एक व्हिडिओ बनवायचा होता. डान्स करता करता ती पडली बाई माझ्या हाताने, इतक्या जोरात लागलं तिच्या पाठीले, बोट दणकन पडली. मग मी निघाले पुन्हा शॉपमध्ये. वहिनीनं प्रसाद दिला. प्रसाद इतका खूप टेस्टी होता की मला डबल पाहिजे होतं. मग डबल दिलं वहिनीनं. मग आज चार्जर आले होते टिकॉनचे इतके सारे, बापरे. मग पार्सल ओपन घेऊन केला मस्त. मग कबीरला काजू खायचे होते, काजू पडला तरी खाल्ला बिचारा, इतका चांगला कबीर आहे. मग दादानं केक आणला होता, असीमचा बड्डे सेलिब्रेट करायचं होतं म्हणून. मग आम्ही मस्त फोटो वगैरे काढला. मग फायर गिन लावली. मग आज कबीर होतं तरी भीतीनं बसला थोई. मग दादा पण ब्लॉग बनवायला लागले, मी पण बनवतो म्हणे. मग आम्ही गाणं म्हणायला लागलो, हॅपी बर्थडे टू यू. मग केक कटिंग वगैरे झाला का मग कबीरला पाणी पाहिजे नव्हतं. मग पाणी पिलं. मग मी पण पाणी पिली. मग बाय आणि पप्पी द्यायचं आहे कबीर. मग मी निघाली महाकाली मंदिरात, कारण की तिथं आज जेवण होतं. जेवणसाठी बाबा प्लेट तर पडतच नाही, इतकी खतरनाक होती. मग प्लेटमध्ये जेवण घेऊन घेतलं आम्ही, अंजली, मी, गायत्री, आम्ही तिघं मिळून गेलो. आणि मामाजीनं पोळी आणून दिली. आता रात्री जेवण झालंच होतं आमचं, तर म्हणलं माता महाकालीचे दर्शन करून घ्यावं. मग आम्ही दर्शनासाठी गेलो, आम्ही सगळेजण. मग गायत्री, मी आणि अंजली, आम्ही तिघे मिळून गेलो तिथं मंदिरात. मग आज मंदिर खाली खाली होता, कारण की रात्र पण झालती. आणि फर्स्ट 1 जानेवारीला ती इतकी गर्दी होती, बापरे, पाय ठेवायला जागा नव्हती, इतकी गर्दी होती. मग आज तर एकदम आरामशीर दर्शन झाले. मग आम्ही दर्शन वगैरे केलं का मग निघालो आम्ही. मग इकडची एक देवी, इथे एक मंदिर होता, ते फोटोची आणि इथले देवीचे सगळ्यांचे दर्शन घेतलं. मग मला गणपती बाप्पाची पण करून घ्यावं म्हणलं. मग दर्शन केलं का मग मी निघाली घरी जासाठी. आणि घरी जाताना इतकी थंडी लागत होती, बापरे. मग आम्ही एकमेकाला चिपकून गेलो आणि हे फोटो तर मला बहुत आवडले.